नांदेड शहरातील अनेक भागात अतिवृष्टीने थैमान घातले होते। प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी यापूर्वी सर्वे करण्यात आला, परंतु अनेक लाभार्थी या मदतीपासून वंचित राहिल्यामुळे प्रशासनाने परत सरसकट शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागात सर्वे करून पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशा मागणीचे निवेदन विलास धबाले, गफ्फार खान, बंटी लांडगे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। शहरातील श्रावस्तीनगर, लालवाडी व प्रभाग क्रमांक 18 मधील खडकपुरा, देगाव चाळ, समीराबाग, दुलेशाह, रेहमान नगर, तोहराबाग, पंचशील नगर, भीमघाट, भैयासाहेब आंबेडकर नगर, नल्लागुट्टा चाळ, गंगा चाळ, पक्की चाळ या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीची नोंद झाली होती। अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून संसार उपयोगी साहित्य नासधूस झाले होते, परंतु प्रशासनाची कोणतीही मदत या नागरिकांना मिळाली नाही। त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांचा सरसकट सर्वे करून तात्काळ मदत द्यावी, अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माजी महापौर प्रतिनिधी विलास धबाले, माजी सभापती गफ्फार खान, युवा नेते बंटी लांडगे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी चंदू पंडित, भालचंद्र गवारे, दीपक पंडित, सुदर्शन रानभोज, सुनील धबाले, सचिन गिरबिडे, आनंद धुळे, जयदीप सोनकांबळे, सचिन घोंगडे, अविनाश सावळे, सुभाष कांबळे यासह आदींची उपस्थिती होती। सर्वात मुख्य मागणी आहे की आमच्या पूर्ण प्रभाग क्रमांक 18चा सरसकट सर्वे करावा। महाराष्ट्रामध्ये व आपल्या नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली होती, तर प्रशासनाने सर्वे केले तर काही लाभार्थी सर्वेमध्ये वंचित होते व आणखी त्यानंतर मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली। त्यानंतर प्रशासनाचं म्हणणं होतं आणखी डबल सर्वे करू, त्यानंतर आणखी सर्वे झालेले नाही। आमच्या प्रभाग क्रमांक 18मध्ये बऱ्याच जणांचे असे घरं उद्ध्वस्त झाले। गोरगरीब लोक आणखी त्यांना राहायला घर नाहीत व आणखी परेशानी त्या अतिवृष्टीमध्ये आणखी त्यांनी सावरले नाही। त्यामुळे आम्ही माजी महापौर विलासदादा धबाले, माजी सभापती गफ्फार खान साहेब व मी व आमच्या प्रभागामधील सर्व नागरिक इथं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो। लवकरात लवकर सर्वे करा म्हणून आमची विनंती आहे व लवकरात लवकर सर्वे झाला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू। त्या भागातल्या सर्वेतून सर्वे झाला नाही आणि बऱ्याच लोकांचे त्यांनी सर्वेही केले नाही आणि लोकांची अपेक्षा अशी आहे की ज्या ठिकाणी जे लाभार्थी आहे तसल्या लोकांना हे डिपार्टमेंटल वंचित करू लागले, म्हणून आम्ही लोकांसोबत इथे कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलते आणि आमची मागणी अशी आहे की भेदभाव करू नका आणि लोकांना बरोबर तुम्ही सर्वे करून शासनाने नियोजित केलेलं आहे, शासनाने जे जाहीर केलेली निधी आहे ते लोकांना गरिबांना मदत करायला हवा आहे असा आमची मागणी आहे। आणि जर त्यांनी हे करत नसतील तर आम्ही मोठ्या प्रमाणावर मोर्चा, उपोषण जे काही नियोजन आहे ते करावं लागेल आम्हाला।